लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। सांगली जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना आज वेग आला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला। यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, आंदोलनाने नव्हे तर समन्वयाने विकास साधू, सकारात्मक विचारातून खऱ्या अर्थाने प्रगती शक्य आहे। भाजपने शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक कामे केल्याचे सांगत FRP, ऊस दरवाढ, कर्जमाफी आणि इथेनॉल धोरणाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाल्याचा दावाही केला। भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाने वागणूक देत शेतकरी प्रश्नांसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। दरम्यान महेश खराडे यांनी सांगितले की आंदोलनाच्या माध्यमातून लढा दिला, मात्र आता शेतकऱ्यांसाठी रचनात्मक आणि संस्थात्मक काम करण्याचा निर्णय घेत भाजपमध्ये प्रवेश केला आहे। या कार्यक्रमाला भाजप नेते शेखर इनामदार, तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। सगळ्यांचे सहकारी, माझे कार्यकर्ते, मित्र, हितचिंतक, तुम्ही अगदी कमी वेळात कालपासून आम्ही दादा आमचं सरकारनंतर काल दुपारपासून आम्ही विरोध द्यायला सुरुवात केली आणि एवढ्या कमी वेळात एवढे सगळे कार्यकर्ते आले, त्यांचं पुन्हा एकदा नतमस्तक होऊन मी अभिनंदन करतो। सांगली जिल्ह्यामध्ये दादा 10 तालुके आहेत, 10 तालुक्यापैकी 5 तालुक्याचे अध्यक्ष आज आपल्या बरोबर भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत। तासगाव, कवठेमंकाळ, आटपाडी आणि खानापूर या 5 तालुक्याचे तालुकाध्यक्ष, युवा आघाडीचे अध्यक्ष आणि सगळे कार्यकर्ते आपल्या बरोबर आलेले आहेत। तर या माझ्या बरोबर या कार्यकर्त्यांनाही आपण जबाबदारी द्यावी, पक्ष जी जबाबदारी देईल ती आम्ही आनंदाने पार पडू एवढी त्या निमित्ताने ग्वाही देतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।